द चॅनल. तर मित्रांनो, आज आम्ही जातोय असंच कुठेतरी फालतू नाही, भारी चांगल्या ठिकाणी जातोय आम्ही. खूप जास्त शोधल्यानंतर एक खूप चांगली हिडन प्लेस आम्हाला भेटली आहे. तिकडे नाही चाललोय का? मग कुठे चाललोय आपण? दुगारवाडीचा बंद आहे रे, पाणी नाही पडेल तिथे. पण कुठे चालू गाईज आम्हालाच माहित नाही आम्ही कुठे चाललोय. पण ती खूप जास्त चांगली प्लेस असणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही लास्ट पर्यंत थांबा. त्याचा मी ऍड्रेस लास्टला सांगणार आहे सगळ्यांना. खरंच खूप चांगली जागा आहे, कारण की इकडे कुणीच नाही आम्ही सोडून. आणि फेमस ठिकाणी सगळे लोक जातात, फेमस स्पॉट सगळे एक्सप्लोअर करतात. हिडन स्पॉट असे एक्सप्लोअर करायला खरंच काहीतरी गट्स लागतात. आणि जास्त सुंदर रोड पण आहे. गाईज फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर आलो आहे. इकडे खूप थोडे लोक आलेले. इथे 2 बाईक्स आहे आणि इकडे पण 3 बाईक आहे आणि आम्ही फक्त, म्हणजे तिकडे 100% कुणीच नसणार आहे, तिथे फक्त आम्हीच आहे. गाईज चॅनलला सबस्क्राईब करा, विसरू नका आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला. आणि खूप म्हणजे माझी एकदम स्टार्टिंगची स्टेज आहे ब्लॉग्स म्हणजे स्पेशली ट्रॅव्हलवाले. तर प्लीज सपोर्ट करा मला गाईज, खूप खूप सपोर्ट करा. गाईज प्लीज से हॅलो टू माय सबस्क्रायबर्स. हॅलो गाईज, आम्ही इथे हिडन वॉटरफॉलला आलेलो आहे आणि आम्ही एकदम मजा करणार आहे. इथे येण्यासाठी तुम्हाला फक्त 10 मिनिटाचं थोडंसं खाली चालत चालत यावं लागेल. आणि 10 मिनिटं आल्यानंतर तुम्हाला स्पॉट भेटून जाईल गाईज इकडे खाली गेल्यानंतर. हा स्पॉट खरंच खूप जास्त सुंदर आहे. तुम्ही जर प्लॅन करत असाल कुठे जाण्याचा, म्हणजे आता पावसाळा चालू झाला पण कुठेच पाणी नाही आहे, कोणतेच वॉटरफॉल चालू नाही, तर जर तुम्ही प्लॅन करत असाल तर हा ही एकदम बेस्ट जागा आहे. मी तुम्हाला याचा ॲड्रेस लास्टमध्ये देईल. माझ्या हिशोबाने 10 on 10. खरंच, कारण की ती गर्दी नाही मेन म्हणजे कोणी नाही. आणि एकदम छान वाटतं आणि जो खाली यायचा रस्ता होता तो एकदम छान होता. माझ्याकडनं 10 on 10. साक्षी माझ्याकडून 8 on 10. कारण की ते पाणी स्वच्छने दिसत आहे, त्यामुळे पाण्यात जायची इच्छा लोकांनी खराब केलेलं आहे. हा, लोकांनी खराब केलंय. पण ठीक आहे, बाकी छान आहे. पण त्याच्याकडे असं बघून किती छान वाटतंय. स्पॉट बघितल्यानंतर आम्ही थोडंसं पुढे जातो. पुढे पण हे लोक बोलताय काहीतरी वॉटरफॉल वगैरे आहे छोटासा, तर तो पण बघायला जाणार आहे आम्ही. दिसला तर ठीक आहे. आत्ता ही गर्दी झाली, पहिले नव्हती एवढी गर्दी. हे सगळे लोक माझ्यासोबत आलेले आहेत या स्पॉटवर. तुम्ही पण या, मजा करा. नक्की या. नक्की या गाईज, नक्की या. आणि मागे खूप सुंदर व्ह्यू आहे, एकदा बघा, खूप जास्त सुंदर व्ह्यू आहे. हा व्ह्यू आहे इकडे इकडे. आमचं सध्या ना जंगलाच्या प्रती खूप जास्त ऑब्सेशन वाढायला लागले. आम्हाला असं वाटतं जंगलातच येऊन एखादं घर बीर बांधावं, इकडे असं कोपऱ्या कापऱ्यात राहावं. इकडं पाणी पण इकडं पाण्याची सोय आहे, इकडं जेवण वगैरे बनवायचं. काय विचार आहे साक्षी आहे तुझा? बाहेर आले फिरायला जंगलात जर ट्रेक करताय तर मोस्ट इम्पॉर्टंट की तुम्हाला तिथे जाऊन मॅगी बनवायचं मॅन्डेटरी असतं.
त्याच्यासाठीच आम्ही हे आम्हाला भेटलं एक ठिकाणी जाण्यासाठी, एवढंच भेटले. आता शोधतोय आम्ही बाकीचं पण. तर त्याच्यानंतर आम्ही हे भेटवणार आहे. पेपर पण भेटला, महाराष्ट्र टाइमचा पेपर पण भेटला आग लावण्यासाठी. हा आग लावायला काकांची गरज नाही, वैष्णवीची जीप काफी आहे. अरे वा, दाखव. खरी गोष्ट आहे. अशी नाही ती. काळ होणारच आहे. असं थोडी. त्याला माती जोडून घ्या ना. थोडा नाही एवढं नाही म्हणा. इथं माती कशी दगड ठेवतो. Guys, याला म्हणते सुखाच्या दुःखात घालणे. आग लागली. तीनच मॅगा टाका मग. गाईज कष्ट आहे गाईज, यांचे खूप कष्ट आहे. मी तर इथं खाणार आहे इथे उभं राहून फक्त. इतकी मारली असतील भाई, अख्खी मॅगी ओतून दिली असतील मी आता. मी तुमचे काढले माझा हात येतोय. तसं फूक वगैरे मारल्यानंतर खूप मेहनत केल्यानंतर आमची मॅगी या लेवलवर पोहोचली. आता आमची मॅगी मिळाली. दे हा ना, तो होतीच चांगली म्हणली. ज्यांना वाटत नसेल वरतून मसाला काही खरंच मॅगी खूप जास्त चांगली म्हणली. जर तुम्हाला पण फिरायला यायचं असेल आणि फिरायला आले ह्या सगळ्या अशा गोष्टी करायच्या असेल तर लास्टपर्यंत हा ब्लॉग बघा. याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन मी लास्टला देणार आहे. थँक्यू. बघा दिस वाव हा तो बाद में याद आएंगी. हा बरोबर आहे. खूप सक्सेसफुली ही आमची एक छोटीशी ट्रिप झाली आहे आणि खूप जास्त मजा आली. खूप चांगला स्पॉट आम्ही एक्सप्लोअर केला आहे आणि खूप जास्त सुंदर आहे. तुम्ही जर येण्याचा प्लॅन करत असाल तर नक्की या तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत. गाईज सक्सेसफुली आमची एक छोटीशी ट्रिप झाली. ही अशीच प्लॅन केली होती रँडमली. आणि स्पेशल थँक्स टू सिद्धार्थ शिंदे, त्यांनी हा स्पॉट कुठून तरी आणला शोधून, एक्सप्लोअर केला. आणि याचं नाव मी लास्टला सांगणार होतो, तर याचं नाव आहे अंबाई वॉटरफॉल. हा त्र्यंबकपासून काहीतरी 9 ते 10 किलोमीटरवर आहे आणि जवळ आहे खूप. मी तुम्हाला मॅपचं पण लिंक टाकून देतो बायोमध्ये, तर चेक करा. थँक्यू सो मच. आणि सगळ्यात मेन म्हणजे बाय बाय. आणि आमच्या राहुलला खूप सारा प्रेम द्या. थँक्यू. प्लीज डू सबस्क्राईब गाईज आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट पण करा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला. बाय बाय. सी यू सून इन माय नेक्स्ट ब्लॉग.